त्याला विधी थांब मम्माला थांब आता मम्माला विधी थांबू आपण विजय पप्पाची व्हिडिओ काढू बघ हत्ती एलिफंट बघ एलिफंट बघ किती उंच कसं नक्षत्र बनवलं नाही का त्या मंदिरावर छान थांब रे आधी तिथं कशाला गेला तू अयो बघा हत्ती हत्ती पशी गेला आधी नको 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 पडशील अरे ए बाळा ती बसायचं हत्ती नाही रे तू बघतो तू काय करायचं आधी बघ बाई तू बघ त्याच्यात जाऊन बसलाय तू मी दिलंय त्याला फुटानं प्रसाद तिथला मी दिलाय बघ बघ आमचा नातू कसा बसलाय तिथं हातीवर जाऊन मस्त हे कर चला तिकडे आतमध्ये तर तू तिथं ये ना आता त्याला येता येईन का इथं एक खाली उतरून ये कधीच्या काळातलं बांधकाम ये लवकर काय पहिल्याचे पहारे घरी ते म्हणला त्या पिठल्या डोकं टेकव म्हणला तो माणूस हे कोण कोण आहेत ग कोण कोण आहेत वाच बरं इथं हे कोणाचं आहे बरं मूर्ती फोटो नाही नाही हा का राम लक्ष्मण सीता राम लक्ष्मण सीता ना छान आहे आणि ही मूर्ती हनुमानची मूर्ती मला पाय पडू दे दररोज पण मूर्त्या काढलेल्या आहेत नाही का हो नक्षत्र कसं बनवणार याची कला किती नाही का नक्षत्र पहिलंच चौक पूर्ण दररोजाला कसं बनवलं असं कसं घडवून गेलेलं आहे चला हा का पहिल्याचं पूर्वी बांधकाम आहे किती वर्षाचं किती काळाचं हे असं सेम टू सेम तिथं ह्याच्यात आहे ह्याला काय आळंदीला सेम टू असंच बांधकाम सगळं पूर्ण जेवण झालं की आता सकाळी होतं सकाळीच असतं ना जेवणाचं हां ते सकाळपत्रच राहते ती जेवण हां कुणी पण येईल त्याला जेवणच राहत हा इथं कुठं बसायचं पंक्त्या जेवण झाले सगळं झालं आलंय ते पुढं नको जाऊ तू असलं बघायला नशीब लागतं हे किती पूर्वी कधीच्या काळातलं बांधकाम तुकाराम महाराजांच्या तवाचे किती हजारो वर्षाच्या पुढून झालं असेल ते महादेवाच्या तिकडे जायचंय मला हरेश्वर मंदिर श्री हरेश्वर मंदिर प्रत्येक पिंडीचं इकडे देवाचं तोंड
मलाच काय कळलं नाही. पिढामध्ये म्हणजे लेकराचं ते सगळं संकट. चला चला रे. तू त्याला पण तसं करतो सर. त्याला पण खाली. चला बाहेर. आधी थांब. ही घंटी अशी वाजवायची. कसं वाजवणार तू? कसं बांधलेलं असेल आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्टावर काही म्हणजे कसं बांधलेलं आहे, कसं काळात नाही त्याला सिमेंट नाही, नाही वाळू नाही, काही ती दगडी कोरी दगडीचं बांधकाम कसं केलं असतं. हां आले आले बघा. कोशिश तो बघा. नाताची माझ्या कोशिश घंटी वाजवायची. नदी नदी इंद्रायणी नदी. ये ना. किती छान मला थंड ठिकाण आहे बाबा इथं. बघ इथून बंद केले काही इंद्रायणी नदी. काय पडलं पाणी छान तिकडे जाऊन सुंदर. चला हे बघा दरवाजे पहिलेचे दरवाजे पण आहे. दररोज इथं जेवण असतं बरं का. सकाळचं जेवण असतं. हे नक्षत्र बघा. बांधकामाचं कोरीव बांधकाम काय डोकेलिटी असेल तेव्हाच्या काळात. माणसं किती हुशार असतील. बघा तितकं कमीच. नुसतं दगडाचं बांधकाम केलं. दगडाचं कोरीव बांधकाम दगडाचं. होय का? इथं काय आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर. शिळा मंदिर. शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणून. झोपलं तर होतं मरण. दाखवलं नाही बाई मी त्याला. जाऊ दे. देवाच्या देव बघून घेतात आपल्याला. का वाईट भरून काढतो का आपण? ये रे आधी. मी पहिले ना दिवे लावायचे ह्याच्यावरती. दिवे ठेवून वेगळंच आहे गणपती बाप्पा.
धरायची काही ये आदिला बोला आदिला तुकाराम महाराज पालखी बरं का तुकाराम महाराज पालखी पालखी पंढरपूरला जात असते तुकाराम महाराजाची पालखी बरं का पालखीचं दर्शन भेटत नव्हतं पंढरपूरला जात हा ए दीदी 5 मिनिटं बसायचं असेल तर इकडं टाळ टाळ बघा 2 मिनिटं बसायचं असतं इथं रुमाल कुणाचा पडला इथं एक मांजर इथं कसं काय मांजर आली अरे 5 मिनिटं बसायचं खाली बसून मटण खाऊ का महादेवाच्या थंडीला शिवाला तुला किती बारा बोलायला तू दर्शनासाठी आता गर्दीच वरचीवर व्हायला लागली गर्दीच व्हायला लागली सगळी गर्दी आता होणार किती तुकाराम महाराजाचं किती म्हणजे काय असं नागातलीला बघा ही पितळाचा हुंडा दानपेटी म्हणून ठेवली चूक भूल माफ कर देवा आम्हाला नाही एवढी बुद्धी नाही सुचली गणपतीची ये इकडं रामकृष्ण हरी जय जय राम हरी बघा कसं वाटते किती छान मन प्रसन्न रम्य ठिकाण बघण्याचं इतकं छान घे ना पाणी ए तिकडे नको चला चला संत तुकाराम महाराज मंदिर पूर्ण छान दर्शन झालं मस्त आता आम्ही आलो बाहेर पाय बिया पडून झालं निवांत छान झालं बेत व्हिडिओ काढला आतमध्ये परवानगी नाही आहे तरी पण केलं ॲडजस्ट कशी तरी